माणसं किती कळतात तुला? किती कळायला लागलेत आणि पहिली किती कळायची नाहीत? फार कळायला लागले. मी एका पॉइंट नंतर ना सायकोलॉजीचा अभ्यास करायला हवा की काय आता मी, असं मला वाटू लागलंय. कारण मला इतकं माणसांमध्ये आता त्यांच्या पॅटर्न्समध्ये मला खूप इंटरेस्ट वाटायला लागलाय. आणि मी तो इंटरेस्ट शोधते की हा काय प्रकारचा माणूस आहे. आणि आपण ना इतक्या प्रकारच्या माणसांना भेटतो. म्हणजे या क्षेत्राची गंमत ही आहे की मी अगदी सेटवर गेल्यानंतर स्पॉट दादांपासून हेअर ड्रेसर, मेकअप आर्टिस्ट, त्यानंतर असिस्टंट डिरेक्टर, प्रोड्युसर आणि आपले को ॲक्टर, हे एक वेगवेगळ्या स्तरातली माणसं आहेत आणि रोज त्यांच्याबरोबर डील करायचं आहे. बऱ्याचदा तर असं होतं की तुम्ही जेव्हा सिनेमा करता तेव्हा तुम्हाला लोकेशन वाईज पण वेगवेगळी माणसं भेटत जातात आणि मग वेगवेगळ्या माणसांबरोबर तुम्हाला डील करायचं असतं. त्याच्यामध्ये ना हळूहळू कळायला लागलं की आता आपली एनर्जी किती घालवायची आहे. कारण समोरच्या व्यक्तीचा आपल्याला स्वभाव लक्षात येतो. काही जण फार उगाच तक्रार करणारे असतात बघ, काही जण खूप कौतुक करणारे असतात उगाच, काही जण खरंच खूप जेन्युइन असतात. सो आता ना ह्या गोष्टी बऱ्यापैकी कळायला लागल्यात आणि मला ना खूप इंटरेस्टिंग वाटतं. मुळात मला या लोकांना ऑब्झर्व करायला खूप मजा येते आणि ऑब्झर्व करून त्यांच्याशी कमी गप्पा आणि ऐकणं जास्त, हे मी जास्त प्रेफर करते. म्हणूनच मी माझे पॉडकास्ट सुरू केले. मला ऐकायला आवडतं, मी ऐकू शकते आणि इंटरेस्टिंग मला कॅरेक्टर्स मिळतात त्याच्यातून. ते कॅरेक्टर्स मी माझ्या फिल्ममध्ये, सिरियलमध्ये एखादं मी पकडते ते आणि ते मी करते. त्यामुळे मला माणसं ओळखायला म्हणशील तर ओळखण्यापेक्षा सुद्धा ना त्यांचे पॅटर्न समजून घ्यायला खूप मजा येते. म्हणजे आता माझ्या बाबतीत काय घडेल, मग चुकेल का, आणि मग ही व्यक्ती मला फसवतीये का, मी एवढी टोकाला जातच नाही मुळात. मला असं वाटतं की ही व्यक्ती आहे समोरची, ही फार वेगळ्या वातावरणातून, वेगळ्या अपब्रिंगिंगनी समोर आलेली आहे आणि घाई नाही करायची कन्क्ल्युजनची. समजून घ्यायचं आहे आपल्याला, मी किती ॲडजस्ट होऊ शकते त्या व्यक्तीबरोबर, मी बरं माझं काम किती आहे, संपर्क किती येणार आहे माझा त्या व्यक्तीबरोबर, मी किती राहू शकणार आहे. हे सगळं कॅल्क्युलेशननी मला असं वाटतं की अगदी कन्क्ल्युजनवर जायला गरज नाही आहे आपण. त्यामुळे आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं समजून घेतलं बस झालं. पण मला तुला इथे विचारायला आवडेल, रादर हा प्रश्न असा मला विचारायला आवडेल की माणसं कळली ना, आणि ती कळली की जास्त त्रास होतो. म्हणजे थोडक्यात की जवळची माणसं आहेत, आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि जेव्हा ती कळायला लागतात तेव्हा आपल्याला एक अविश्वासाचं दर्शन होतं. त्याचा खूप त्रास होतो. ती जेवढी कळायला लागतात त्याचा आपल्याला त्रास होतो जेव्हा ती आपल्या जवळची असतात. लांबची असतील तर ओके, आपण ते. मग या त्रासाला तू कशी सामोरी जातेस, किंवा त्या वेळेला तू नेमकं कसं कर, अरे मी या माणसाविषयी असं समजत होते, आत्तापर्यंत माझं हे मत होतं पण हा तसा नाही आहे, किंवा ही तशी नाही आहे. सो हे जे कळणं असतं ना, हे कधी कधी त्रासदायक ठरू शकतं जेव्हा ती आपल्या जवळची माणसं असतात. सो हे जे आहे ना, या परिस्थितीला तू स्मिता म्हणून कशी सामोरी जाते? मला असं वाटतं की हे बघ, माणसं किंवा तू स्वतःचं पण बघ, माझंही बघ, आपण बदलत जातो ना. आपण जसे असतो, म्हणजे मी 5 वर्षापूर्वी जशी होते तशीच्या तशी मी नाही असू शकत. माझ्या मतांमध्ये, माझ्या विचारांमध्ये किती फरक आहे. त्यावेळेला मला एखादी गोष्ट आवडत होती, त्यावेळेला माझं मत एखाद्या व्यक्तीबद्दल, गोष्टीबद्दल असेल, तेच आत्ता असलंच पाहिजे असं नाहीये. ते बदलतं माझ्या समजुतीनुसार वगैरे. तर मी जास्त कन्सिडर हे करते की समोरची व्यक्ती जर का खूप माझ्या मनाविरुद्ध, बेसिकली आपल्याला त्रास केव्हा होतो, वाईट केव्हा वाटतं की आपल्या मनाविरुद्ध चाललेलं आहे. मला इथे हे अपेक्षित होतं की मला ही मदत मिळावी, मला हे अपेक्षित होतं की त्या व्यक्तीने माझं कौतुक करावं, त्या व्यक्तीने माझ्याकडे लक्ष द्यावं, आणि त्याच्या विरुद्ध काहीतरी घडतंय. मग माझं ते दुःखाचं कारण व्हायला लागतं आणि माझी अपेक्षा भंग झाल्यामुळे मला ती व्यक्ती वाईट वाटते. पण मी आता तो असा विचार करते की समोरच्या व्यक्तीच्या बाबतीतल्या गोष्टी आपल्या हातात नाहीये.
आणि ती व्यक्ती त्या त्या परिस्थितीनुसार, माहिती नाही तिच्या मागे काय व्याप आहेत आणि काय आहे तेव्हाच तिचं काय परिस्थितीतून ती आलेली आहे, तिला नाही वाटलं आपल्याशी जसं आपल्याला हवंय तसं रिॲक्ट व्हावं असं, किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्याशा तिला नाही वाटल्या किंवा तिला कळल्याच नाही, तर मी वाईट वाटून घ्यायचंय का? आता ना हे खूप आयडियलिस्टिक वाटू शकतं पण वाईट वाटून घेण्यासाठी ठराविकच माणसं आहेत की मी हक्काने चिडते आणि हक्काने मी अपेक्षा ठेवते, पण मी उठसूट माझ्या काका मावशी मामा यांच्याकडून नाही ठेवत मी अपेक्षा. कारण आपण भेटतो कधी त्यांना, मी रोज त्यांना विचारते की काय मग झालं का जेवण, मग आता काय करताय तुम्ही, मग आता कुठली सिरियल बघताय. आपण एवढे कॉन्टॅक्टमध्ये कोणाच्याच नाही आहोत. बरोबर. मग ऑल ऑफ अ सडन आपण अशी कशी अपेक्षा करायची की यांनी माझ्याशी चांगलंच वागलं पाहिजे. किमान आपण म्हणू शकतो की माणुसकीच्या नात्याने वागा, पण तेही नाही वागलं तर मी तर म्हणते की ब्लेस यू. येस, आणि ते उत्तम आहे ना. ते उत्तम आहे. स्वतःला कमीत कमी त्रास करून घेणे ह्याच्यासाठी हे उत्तम आहे. मला जर कबीर कधी खोटं बोलला किंवा कबीर माझ्याशी काही लपवत असेल आणि मला काही सांगितलं नाही, त्यांनी अभ्यास केला नाही किंवा व्हॉट एव्हर, त्याचा मी त्रास करून घेणं साहजिक आहे. कारण मला असं वाटतं की हे आपलं ठरलं होतं की नाही की तू मला बरोबर सगळं शेअर करणार आणि तू केलेलं नाहीयेस, तर ते दुःख होणं खूप स्वाभाविक आहे. बरोबर. आई बरोबरचं दुःख होणं स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की ज्या व्यक्ती तुमच्या रोज संपर्कातच नाही आहेत, त्या तुमच्या इनर सर्कलमध्ये नाही आहेत, त्यांच्याबद्दल काय वाईट वाटून घ्यायचं आणि स्वतःला त्रास करायचा. शक्यतो मी नाही करत, अवॉइड करते. आणि म्हणून माणसं बदलतात, कारण आपण पण बदलतो की आपण कुठे एकसारखे असतो. मी पण खूप बदलली आहे. म्हणजे मी आता ज्या पद्धतीनं प्रॅक्टिकली विचार करते, तर लोकांना याचाही राग येतो की अरे हिला काही फरकच पडत नाही, असं होतं. म्हणजे मैत्रिणींनी कधीतरी फोन केला की त्यांना असं वाटतं की आता ही चिडेल आमच्या. पण मला असं वाटतं मी का चिडू, किंवा कोणाचा बर्थडे त्यांनी विश नाही केलंय मला, तर त्यांना असं वाटतं की एक नकळतपणे की सॉरी मी तुला बर्थडेला विश नाही केला. तर मला असं वाटतं की इट्स ओके, माझ्या तरी कुठे लक्षात राहतात सगळ्यांचे बर्थडे, मग मी कोणाकडून काय अपेक्षा करायची. सो मी अशी न्यूट्रल असते या बाबतीत. आपला एक विषय मगाशी झाला होता जेव्हा तू म्हणाली होतीस की लोक बऱ्याचदा तुम्ही शांत राहिलात की त्याचं वेगळं अर्थ काढतात, की तुम्हाला एक तर डोकं नाहीये, तुम्हाला स्वतःची मतं नाहीये, तुम्ही मूर्ख आहात आणि ग्रांटेड घेतात. पण या बाबतीत मला तुझं मत ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी आपण रिॲक्ट होण्याची गरज आहे का? माझं मत आत्ताच्या आत्ता समोरच्या व्यक्तीला कळलंच पाहिजे, किती गरजेचं आहे का ते गरजेचं? समोरची व्यक्ती माझ्याबरोबर काहीतरी शेअर करते आहे, तर मी बऱ्याचदा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते की त्या व्यक्तीला फक्त शेअर करायचं आहे की माझं मतही हवं आहे. त्या व्यक्तीला हवं असेल तर मी दिलं पाहिजे ना, त्याच्या आधीच मी का रिॲक्ट होऊ? आणि मग मी अशी रिॲक्ट झाले नाही, किंवा मी खूप समजूतदारपणे आपापल्या लेवलला एक आपण समजूतदारपणा दाखवतो, हा असा समजूतदारपणा ठेवला की बऱ्याच जणांना असं वाटतं की हिचं मतच नाही आहे, ही बोलत नाही म्हणजे ही खूप डिप्लोमॅटिक आहे, असं होतं. ही बोलायचं नाही म्हणजे सगळं टाळतेच विषय, आळशीपणा आहे. किंवा मग असं काही झालं ना की फार आपल्याला अक्कल नसल्यासारखं वागवून ग्रँटेड घ्यायला लागतात बघ लोक. होतं असं. मग मला त्यांना सांगावं लागतं मी शांत आहे याचा अर्थ असं नाही की मला डोकं नाही, किंवा मी शांत आहे याचा अर्थ असं नाही आहे की मला कळत नाही आहेत गोष्टी. पण मी शक्यतो माझ्या लेवलला हे न्यूट्रल कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करते.